युतीचा निर्णय हे या ठिकाणीचे आमचे नेते बाळणे साहेब, त्याचबरोबर आमचे वरिष्ठ नेते शिंदे साहेब आणि इतर युतीतले नेते ठरवतील. एक कार्यकर्ता म्हणून माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे, ती संघटनेची बांधणी येणाऱ्या निवडणुकीसाठी आमची कितपत झालेली आहे, तयारी आहे की नाही, त्या संदर्भात आज ही पहिली आढावा बैठक या ठिकाणी घेण्यात आली. तर आपण पाहतोय की चांगला उत्साह आहे, अनेक लोक इच्छुक आहेत आणि त्याच अनुषंगाने आम्ही पुढच्या येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 100% आम्ही महायुतीचाच भगवा फडकवू, या अनुषंगाने आमची पुढची तयारी असेल. नक्कीच आपण पाहिलं तर ही दुसरी बैठक म्हणावी लागेल. इच्छुक असतील किंवा पदाधिकाऱ्यांची बैठक, काय या बैठकीत तरी ठरलं का आता सोबत लढणार का महायुती म्हणून लढणार? ज्यावेळेस निवडणुका येतात कार्यकर्त्यांना खरं तर कानमंत्र देऊन निवडणुकीला सज्ज करण्याचं काम पक्षाच्या वतीने केलं जातं आणि त्याचाच एक भाग म्हणून सातत्यानं निवडणुकीच्या दरम्यान कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आणि बैठका होतात. खरं तर 2 मोठे मेळावे झाले. आज तिसरी बैठक सिद्धेजी कदम यांच्या उपस्थितीमध्ये झाली. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन देखील करण्यात येते. महापालिकेच्या निवडणुका होत असताना या पिंपरी चिंचवड शहरामध्ये शिवसेना पूर्ण ताकदीनुसार या महापालिकेला सामोरं जाते. महायुतीच्या बाबतीमध्ये महापालिकेच्या निवडणुका जाहीर होतपर्यंत त्या संदर्भामध्ये बोलणी होतील किंवा होईल नाही होईल तो पुढचा भाग, पण कार्यकर्ते सक्षम झाले पाहिजे आणि प्रत्येक प्रभागामध्ये या निवडणुकीला सामोरं झालं पाहिजे, या दृष्टिकोनातून आजची तयारी. तुमची तयारी आहे का 128 जागांची? पूर्णतः तुम्हाला मी सांगतो, जवळपास 168 अर्ज आमच्याकडून निवडणुकीच्या दरम्यान 128 प्रभागामध्ये गेलेले. गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना स्वतंत्रपणे या शहराच्या निवडणुकीमध्ये सहभाग घेते. आपण जर पाहिलं असेल 17ची निवडणूक देखील स्वतंत्रपणे लढली, 12ची निवडणूक देखील स्वतंत्रपणे लढली. त्यामुळे निवडणुकीला सामोरं जात असताना 2026च्या निवडणुकीमध्ये शिवसेना पूर्णपणे ताकदीनुसार या निवडणुकीला उतरली. पण महायुतीच्या निर्णयाच्या बाबतीमध्ये शिवसेना पक्ष सकारात्मक आहे. मी पहिलेही देखील सांगितलं, वरिष्ठांनी तशा पद्धतीचं आदेश केलेला आहे की या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून शिवसेना जाण्यामध्ये आपण जो स्थानिक पातळीवरती निर्णय घ्याल त्या बाबतीमध्ये वरिष्ठ पातळीवरती होकार दिला जाईल. परंतु या बाबतीमध्ये चर्चा विनिमय होऊन कार्यकर्त्याला ज्या ज्या प्रभागामध्ये कार्यकर्ता आमचा सक्षम आहे त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका पक्षाच्या वतीने. काल शहरात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते. त्यांनी वक्तव्य केलं की 19 डिसेंबरला राजकीय उलथापालथ होणार, पंतप्रधानपदी मराठी माणूस बसेल, नरेंद्र मोदी पायउतार होते. तुम्हाला सांगतो, काँग्रेसला नेहमीच स्वप्न पडतात. मी गेले 12 वर्ष लोकसभेमध्ये काँग्रेसच्या नेत्यांना जवळून पाहिलं. खरं तर काँग्रेस मला नाही वाटत की सक्षमपणे पुढं येते. नेतृत्वहीन काँग्रेस खरं तर या देशामध्ये झालेली आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएचं सरकार हे सक्षम आहे आणि एनडीएच्या सरकारला कुठल्याही प्रकारचा धोका नाही. त्यामुळं मोदीजी साहेब हे जगामध्ये सर्वश्रेष्ठ पंतप्रधान म्हणून गणले गेलेत आणि देशाचं नेतृत्व सक्षमपणे करतात. एनडीएचा घटक पक्ष म्हणून शिवसेना त्यांच्या बरोबरीने. मला वाटतं की त्यांना ते स्वप्न पडतं, ते स्वप्नामध्ये राहतील आणि स्वप्नात काँग्रेसने रमत राहावं असं मी त्यांना शुभेच्छा. काय पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य कसं गांभीर्याने बघतो तुम्ही? खरं म्हणजे जसं आपण म्हणाले, ते स्वप्ननगरीमध्ये राहतात आणि जसं मी म्हणालो की महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष नेता नाही आहे. जो केंद्रामध्ये जे विरोधी पक्ष नेता आहेत ते स्वतः एक स्वप्नातच राहतात. पण तशी अवस्था जर विरोधांची असेल मग त्यांच्या वक्तव्याला एवढं गांभीर्य घेण्याचं महत्त्व दिलं नाही पाहिजे. आणि जसं आपण म्हणाले की मोदी साहेबांच्या नेतृत्वात आज फक्त देशात नाही तर जगामध्ये भारताचं नाव जे उंचीवर गाठलेलं आहे, हीच व्यक्ती पुढच्या ह्याच टर्ममध्ये नाही तर अनेक टर्म मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपला देश अजून पुढे घेऊन जायचं आहे. म्हणून विरोधक असे जे वैफल्य जे स्टेटमेंट करतात त्याच्यावर आपण गांभीर्य नाही दिलं पाहिजे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात आज मुंबईवरनं शिवसेनेचे अध्यक्ष, पॉल्युशन मंडळाचे अध्यक्ष आणि पिंपरी चिंचवड शहराचे संपर्क प्रमुख म्हणून ज्यांना जबाबदारी दिलेली आहे ते सिद्धेशजी कदम यांच्या नेतृत्वाखाली आज मीटिंग झाली. या मीटिंगसाठी आपले महासंसदरत्न खासदार श्रीरंगाप्पा बारणे उपस्थित होते. आज शहरामध्ये पक्षाच्या कामाचा आढावा घेणं आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी कुठपर्यंत आलेली आहे या संदर्भामध्ये बघण्यासाठी आज सिद्धेशजी कदम आलेले होते आणि अत्यंत उत्साहात कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे. आणि 128 जागांची तयारी
आज शिवसेनेच्या माध्यमातून त्यांना दाखवली गेली. येणाऱ्या काळामध्ये महायुती होणार की नाही होणार याचे सर्व निर्णय पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब आणि श्रीरंगाप्पा बारणे हे घेणार असल्याचं सिद्धेशजी कदम यांनी सांगितलं. आणि कार्यकर्त्यांची तयारी पूर्ण आहे आणि येणाऱ्या निवडणुकीला सगळेजण ताकदीने उतरणार आहेत असं कार्यकर्त्यांनी त्यांना अभिवचन दिलं.